लय बेकार मोकार चढा ये मला काय सांगा बघा इथं बघा खाली दरी बघा किती बघा डोंगर एवढा चढताना मी लास्ट टाइम मला नजारा मला वैष्णोदेवी माता मंदिर कटरा इथं असला नजारा बघायला भेटला होता। लास्ट टाइम मला काश्मीरमध्ये बर्फ लागला होता मित्रांनो, त्याच्यानंतर मला इथं लागला बघा हे बर्फ लय वरती आलो आम्ही भयानक। मित्रांनो खतरनाक विषय इथं घोडे वरती चालले तर मस्त पैकी आम्ही चाललो पै हात घेऊन असं काहीतरी विषय मित्रांनो फुल एन्जॉय चाललाय आमचा फुल एन्जॉय खतरनाक विषय भाई। हाँ हाँ आ जाओ सब लोग चला। सकाळच्या 6:30 वाजता आमची एंट्री झालेली केदारनाथच्या चेकपोस्ट मधून आतमध्ये आलो मस्तपैकी। तर चला बघूयात आणि पुढचा नजारा। सकाळी मित्रांनो थोडा चहाचं दुकान दिसला आम्हाला, आम्ही मस्तपैकी सगळे बसलो चहा घेत होता मस्त वर जात होता। आणि यांना मानावं लागेल यांची रोज रुटीन असते त्याच्यामुळं यांना जे ना हे जे म्हणजे सामान नेतात ना वर तर यांना सवय लागलेली। पण तुम्हाला मी अजून एक नजारा दाखवतो मित्रांनो, घोड्यावर सामान बघा किती बघा हा बघा हे घोडावर काय म्हणतात याचा जीव काय म्हणतात मित्रांनो हा बघा घेऊ बघा एवढं सगळं सामान घेऊन घोडे चाललेत मित्रांनो, जोक नाही अवघड विषय। तर आपण असं पै जायलाच खोलू यायला लागलाय तर असं काहीतरी विषय मित्रांनो। आत्ताच धडकला असतो घोड्याला वाचलो तर मित्रांनो हजार माझं कमेंट करून नक्की सांगा। आणि दुसरी गोष्ट आता मी चेकपोस्ट पार केलेलं आहे केदारनाथचं, आणि दुसरी गोष्ट आतमध्ये जस्ट एंटर झालेलो आहे मित्रांनो। तर ठीक आहे राहा व्हिडिओमध्ये चालू मग बेजारी झाली मारण्याची। पण एक घोडेवाले म्हणजे घोडे बघा यांची किती हाल असतात, किती मोठं किती सामान्य बघा ते सामान बघा। केदारनाथ की चढ़ाई चढ़ना कोई आसान नहीं है और ना ही ये कोई बच्चों का खेल है। यहाँ पे चढ़ते चढ़ते बहुत ही खतरनाक गंभीर हालत ख़राब हो गई है। और दादा जो है उनको देख के ये लग रहा है कि एक मराठी सोपे भारी। अरे नहीं भाई साहब वो भी है, लेकिन क्या होता है ना ये क्या होता है ना कि यहाँ पे जो चढ़ाई ना ये सीधी चढ़ाई है और वहाँ पे ऊपर जैसे हम ऊपर जा रहे हैं भाई ऑक्सीजन लेवल कम होते जा रहा है, इसके वजह से प्रॉब्लम होता है। आता तुम्हाला माहिती है मित्रांनो भाई तुमको पता है महाराष्ट्र में कितनी बड़ी बड़ी चढ़ाई में भाई चढ़ चुका हूं। बड़ी हलबेली है रास्ता नहीं है उधर ऐसे ही बने। मैं सब जगह जाके आया, हरिश्चंद्रगढ़ जाके आया, क्यों पता है कोंडाना किला जाके आया समझो नहीं, और उधर आया हरिहर फोर्ट जाके आया। कमेंट बॉक्स में इस मेहनत के लिए हर हर महादेव अवश्य लिखना। डब्बी गोल हो गए सूरज जी। हो क्या कंडीशन है? बड़े आराम से चल रहा हूँ। हेलो दादा क्या कंडीशन है? अरे भाई मैं क्या बताऊँ अभी ये सिलेंडर देखो बाप रे भाई एक ही हाथ से बहुत तगड़ा वाला मेहनत कर रहा है यार भाई। ये देखो मेरा हाथ एक ही हाथ से भाई एक कुकर और एक सिलेंडर खाने का जिसने के ऊपर जा रहा हूँ भाई बनाएंगे केदारनाथ ऊपर पहाड़ों में मैगी वैगी बनाएंगे। यहाँ पे मैगी का पैकेट भी महंगा है, मानता हूँ कि महंगा होना चाहिए और ऊपर बहुत महंगा होगा। तर मित्रांनो मस्त पैकी वर जाऊया मस्त। कुकर मुझे दे दो दादा। नहीं कोई दिक्कत नहीं भाई दे दो प्लीज प्लीज। चलो भाई लय बेकार मोकार चढा ये तुम्हाला काय सांगा बघा इथं बघा खाली दरी बघा किती बघा डोंगर एवढा चढताना मी लास्ट टाइम मला नजारा मला वैष्णोदेवी माता मंदिर कटरा इथं असला नजारा बघायला भेटला होता। तर हे बघू शकता केदारनाथ 13 किलोमीटर राहिले, जंगल चट्टी 1 किलोमीटर है, जय माँ चामुंडा। काफी वहाँ से होगा 17-18 ये 13 क्यों बता रहे फिर 13? अरे ये तो हाथ फालतू लिख के रखते हैं। अच्छा लोग डिमोटिवेट ना हो ना। हाँ सही है लोक डिमोटिवेट ना होतले मतलब आता म्हणजे लोकांना जे आहे ना लोकांचा विश्वास लोकांची जी हिंमत आहे हरण्यासाठी किलोमीटर कमी लिहिलेले असं म्हणून राहिले ते। विषय काय माहिती आहे का इथून एक्झॅक्ट 16-17 किलोमीटर असणार आहे कारण सगळं रोडला खतरनाक आहे मित्रांनो। घोडेवाले बघा
सगळं सामान, लोकांना मदत, सगळे घोडेच कापतात. काही काही लोक जे ना घोड्यावर बसून वरती जातात. लास्ट टाईम मी तुम्हाला माहिती कटरा 1 तासच व्हिडिओ टाकला होता, पोस्ट केला होता. पूर्ण व्हिडिओ दाखवला होता मी. हे बघ आता सूर्य उगला आहे. सकाळच्या 4:30 का 5 वाजता आम्ही निघलेलो होतो. आता वाजले तर 8 वाजले तर. मित्रांनो आता ऊन पडलं बघ. आता बरं वाटायला लागलं थोडंसं ऊन पडल्यामुळे. नाही तर मराचा गार लागत आहे वर पण आणि खाली पण. जय महादेव, हर हर महादेव, चिंतामणी मोर. आनंदाचा होतो. कमेंटमध्ये हर हर महादेव तरी टाकी ना, तेवढं तर करू शकता ना तुम्ही. सबस्क्राईब तर करीत नाहीत तुम्ही. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, करून टाका सबस्क्राईब. थोडी सपोर्ट करा रताळा. केदारनाथ इथून 12.5 किलोमीटर दाखवत आहे, पण कमीत कमी 15 किलोमीटर 17 किलोमीटर असं होतं. मित्रांनो थांबलो त्या पराठा, चटणी, आपले लोणचं आणि पराठा खातो आम्ही. आता थोडंसं मागच असतं इथं, पण काय अडचण नाही, कारण वरती मान्य आहे मागे म्हणून तिथं पण थांबलो आम्ही. आपल्या महाराष्ट्राचे पण खूप लोक भेटतात मित्रांनो. हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र कमेंट करून नक्की सांगा. जेवण वगैरे झालं मित्रांनो आत्ताच. हे बघा ना जरा, हा बघ. जसं आम्ही वर चालत ना तसं गार लागायला लागलंय. लास्ट टाइम हाच नजारा मी फेल करीत होतो कटरामध्ये, वैष्णव माता मंदिराच्या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर इथं आला का घोडे. लास्ट टाइम मला काश्मीरमध्ये बर्फ लागला होता मित्रांनो, त्याच्यानंतर मला इथं लागला बघ हे बर्फ. लय वरती आलो आम्ही, भयानक बर्फामध्ये आलोय फायनली. आलोय बर्फात. देखो भाई राजस्थान के बंदे को बर्फ देख के देखो थोड़ा पाचे हो भाई, थोड़ा पाचे हो, अभी वीडियो भी निकल रही है. अच्छा ये देखो आम्ही काही गाजर भात खायला आलोय. रताळे म्हणाव मेन स्टार्टिंग में मेन हो देखो दोस्तों. मित्रांनो संध्याकाळ झाली, रात्र झालेली 10, 10:30, 11 वाजता झाली. तर कसा चढ चालला आहे पूर्ण केदारनाथचा तर मला माहिती. तर डायरेक्ट मी व्हिडिओ का शूट करतो असा, माझा नाकातून पाणी यायला लागलं, एवढी सर्दी झाली, सगळा बर्फ जिंकलं. तर असं काहीतरी मित्रांनो, आवडल्यावर नक्की लाईक करा व्हिडिओ. खूप मेहनत करतो आहे आणि शेअर करा जास्तीत जास्त. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जा. डायरेक्ट आत्ता व्हिडिओ शूट करण्याचं कारण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल. तर उद्याचा ब्लॉग पूर्ण पहा. मी सध्या केदारनाथमध्ये आलेलो आहे. मंदिराचं दर्शन पण घेतलं आहे मित्रांनो मी आत्ता. केदारनाथचं दर्शन घेतलं आहे आणि टेंट लावला आहे आणि झोपलं आहे. उद्या सकाळी मस्त ब्लॉग स्टार्ट करूयात आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त केदारनाथचा टूर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ उद्या स्पेशल केदारनाथच्या मंदिरावर आपल्या महादेवावर होणार आहे. त्यासाठी फक्त व्हिडिओमध्ये राहा आणि आवडल्यावर नक्की लाईक करी जा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र. गुड नाईट. बाय बाय. टाटा.